एक गोष्ट जी होती ती निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकांदरम्यानच थोडीफार समोर यायला लागली होती, पण निवडणुका झाल्यानंतर प्रकर्षानं जाणवली की राहुरीमध्ये काही प्रमाणावरती विखेंनी हस्तक्षेप केला. कारण लोकसभा ठरली की जे प्राजक्त तनपुरे एकदम शांत व्यक्ती होते ते लोकसभेच्या प्रचारादरम्यान आक्रमक दिसले आणि त्यामध्ये सुजय विखेंचा पराभव होणं, त्यामुळे कुठेतरी तुम्ही तोंडावर आले होते आणि त्यामुळे तुमच्या विरोधामध्ये विखे किंवा त्यांची एक टीम सुद्धा मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह होती अशी चर्चा मिळाली. काय तुमचं रिलेशन सध्या कसं आहे? नाही, आता ते भाजपमध्ये आहेत, मी राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळं तसे दोघांचे आम्ही विरोधी पक्षाचे आहेत ना, त्यामुळं विरोधात आम्ही जर काम केलं तर ह्यात नवल नाही ना. जर आम्ही जर हात मिळवणी केली असती तर ते नवल होतं. समजा काय दॅट कुड हॅव बीन द न्यूज, ती बातमी होऊ शकली असती की आतून हात मिळवले. पण आम्ही शेवटी त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, मी माझ्या पक्षाचं काम केलं, दोघंही पडलो हा भाग वेगळा. पण शेवटी त्या दोघांनी आपापल्या पक्षाचं काम केलं.